सुरुवात करूयात एकाग्रता ध्यानापासून. आता सर्वात प्रथम ध्यान म्हणलं की आपल्या डोळ्यामध्ये एक विशिष्ट जागा हवी आहे किंवा सकाळी उठूनच करायला पाहिजे, अशा काही आपल्या पूर्वापार समजुती आहेत. ठीक आहे, सकाळी करायलाही हरकत नाही आहे, पण आपण जे ध्यान शिकणार आहोत हे मेंदूला दिला जाणारा व्यायाम आहे. त्यामुळे तुम्हाला जेव्हा वेळ असेल, तुम्ही कुठेही जरी असाल, ऑफिसमध्ये असाल, घरी असाल, ट्रेनमध्ये असाल किंवा दुसरीकडे कुठे प्रवास करत असाल, फक्त तुम्ही गाडी चालवत असताना हे ध्यान करायचं नाही आहे हां. तर ज्या ठिकाणी तुम्ही निवांत बसलेला आहात किंवा तुम्हाला थोडासा वेळ आहे, त्यावेळी तुम्ही हे ध्यान करू शकतात. आता या एकाग्रता ध्यानाचा मूळ गाभा म्हणजे असा आहे की ठरवून तुम्ही एक गोष्ट निवडायची. म्हणजे समजा आता सध्या श्वास आपला कंटिन्यू चालू असतो. श्वास आपल्यासोबत, आपण जोपर्यंत जिथे जातो तिथे आपण श्वास घेत असतो. तर आपण श्वासावर लक्ष केंद्रित करायचं हे आपला ध्येय ठरवूयात. मग आता काय करायचं, तर ठरवायचं की मी आता पुढील 5 मिनिट श्वासावर लक्ष केंद्रित करणार आहे. आणि मग असं करताना आजूबाजूचे आवाजामुळे तुमचं लक्ष विचलित होऊ शकतं किंवा मनामध्ये विचार येऊ शकतात. आता स्वतःला हे सांगायचं की सध्या माझ्यासाठी महत्त्वाचं काय आहे, तर लक्ष श्वासावर घेऊन जाणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मग बाकीचे विचार जरी आले तरी त्यांना नाकारायचं नाही आहे. ते आले आणि तुम्हाला का आलं, विचार आले आहेत, तर स्वतःला सांगायचे ठीक आहे, माझ्या मनामध्ये विचार आहेत, पण त्या विचाराच्या अर्थाला महत्त्व द्यायचं नाही आहे, त्या विचारालाही महत्त्व द्यायचं नाही आहे, आणि हळूवार आपलं लक्ष पुन्हा ठरवलेल्या गोष्टीकडे म्हणजे सध्या श्वासाकडे घेऊन यायचं आहे. अशी जेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूला सवय लावतात त्यावेळी काय होतं, एका ठिकाणी लक्ष केंद्रित करण्याची तुमची शक्ती हळूहळू वाढत जाते. आपल्या मेंदूला जसं शिकवू तसा आपला मेंदू शिकत असतो. आता इतके दिवस ही सवय तुम्हाला होती की एखादी गोष्ट करताना मनामध्ये विचार येणार आणि त्या विचारांबद्दल तुम्ही वाहत जाणार. पण मेंदूला तुम्ही पुन्हा अशी ही सवय लावू शकतात आणि यालाच ध्यान म्हणतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट, मेंदूला सतत सराव महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुम्हाला एकदा ही गोष्ट करता आली तरीही सतत आणि रोज तुम्हाला हे ध्यान करत राहायचे. हळूहळू तुमच्याच लक्षामध्ये फरक यायला लागेल. ठीक आहे, चला तर मग आपण श्वासापासून सुरुवात करूयात. असंच बाकीच्या पंचेंद्रियासोबत सुद्धा आपण हे ध्यान करू शकतो. तर सर्वांनी जिथे आहे तिथे निवांत बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. डोळे बंद करायचे आहेत आणि हळूवार आणि संथ श्वास घ्यायला सुरुवात करायची आहे. जितका जमेल तितका संथ आणि दीर्घ श्वास आत घ्यायचा आहे. मी आकडे मोजतो. 1 2 3 4. 1 ते 4 पर्यंत आकडे मोजत असताना श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. 2 सेकंद थांबायचे आणि पुन्हा श्वास सोडायला सुरुवात करायची. 4 3 2 1. अजून एकदा करायचे. मी आता आकडे म्हणणार नाही आहे, तुम्ही मनातल्या मनात आकडे म्हणायचे आणि श्वास घ्यायचा आहे. शक्यतो श्वास संथ आणि दीर्घ घ्यायचा आहे, कसलीच घाई करायची नाही आहे. छान, सुरू ठेवायचे. आता श्वास घेताना आपलं पूर्ण लक्ष आपल्या नाकपुड्यांवर घेऊन यायचं आहे. म्हणजे श्वास आत घेताना थंड हवा तुमच्या नाकपुड्यांना जाणवते तिथे लक्ष घेऊन जायचे आणि श्वास सोडत असताना थोडी उष्ण हवा जाणवते. पूर्ण लक्ष तुमचं तुमच्या नाकपुड्यांवर घेऊन यायचं आहे. हवेचा तो थंड आणि उष्ण स्पर्श जाणत राहायचा आहे. श्वास जाणत राहायचा आहे. आता काही श्वास समजल्यानंतर तुमच्या मनामध्ये विचार यायला सुरुवात होईल. नक्कीच येतील विचार, मग ते कुठलेही असतील.
जेव्हा तुमच्या लक्षात येईल की माझं मन विचारात आहे, तेव्हा अजिबात चिडायचं नाही आहे, मला ध्यान जमत नाही आहे असंही म्हणायचं नाही आहे. हळूवार तुमचं लक्ष पुन्हा श्वासावर घेऊन यायचं आहे. सुरुवातीला तुम्हाला 2 ते 3च श्वास समजतील आणि लक्ष विचारात कधी गेले हेही कळणार नाही. पण जेव्हा तुम्ही कुठलीही प्रतिक्रिया न देता तुमचं लक्ष पुन्हा श्वासावर घेऊन येऊ शकाल, तीच खरी ध्यानाची प्रॅक्टिस आहे. मनात विचार येणारच ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपल्याला विचारांना थांबवायचंच नाही आहे. आपली सर्वात मोठी गल्लत तिथे होते, आपण विचारांना थांबवायला जातो. आपल्याला विचारांना थांबवायचं नाही आहे, ते शक्यही नाही आहे. आपल्या मेंदूचं मूळ काम विचार करणे हेच आहे. आपल्याला विचार करणं थांबवायचं नाही आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? आपलं लक्ष विचारांवरून ठरलेल्या गोष्टींकडे घेऊन यायचं आहे. जेव्हा तुम्ही विचाराला प्रतिक्रिया देत नाहीत, त्या विचाराला महत्त्व देत नाहीत, तेव्हा हळूहळू तो विचार क्षीण व्हायला सुरुवात होते. तसंच त्या विचाराला चांगलं, वाईट, घाणेरडा विचार, भीतीदायक विचार असं कुठलंच लेबल लावायचं नाही आहे. सध्या माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट काय आहे? तर लक्ष श्वासावर घेऊन जाणे. त्यामुळे जेव्हा जेव्हा लक्षात येईल की लक्ष भटकलंय, लक्ष पुन्हा श्वासावर घेऊन यायचं. छान. तुम्हाला असे 1 ते 2 जरी श्वास समजले असतील तर स्वतःला शाबासकी द्यायची. हळूहळू तुम्ही सराव करत गेलात की लक्ष एका ठिकाणी ठेवणं तुम्हाला जमायला लागेल. पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.